नमो बुद्धाय मित्रांनो, आज तुम्ही ज्या मनस्थितीतून जात आहात त्याची मला पूर्ण जाणीव आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभे करते जिथे चहूबाजूंनी काळोख दाटून आल्यासारखे वाटते. आयुष्याच्या या गर्दीत तुम्हाला श्वास घ्यायलाही मोकळी जागा उरली नाहीये असे वाटते ना? ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केले, ज्यांना तुम्ही आपले सर्वस्व मानले, त्यांनीच ऐनवेळी तुमची साथ सोडली किंवा तुमच्यावर अन्याय केला, हे सत्य पचवणे कठीण जात आहे, नाही का? पण मित्रांनो, मी आज तुम्हाला केवळ सांत्वन देण्यासाठी आलो नाही, तर एक महान सत्य सांगण्यासाठी आलो आहे. तुमचे हेच दुःख, हीच वेदना तुम्हाला एका अशा मार्गावर नेऊ शकते जिथून बुद्धत्व प्राप्त होते. होय, तुमचे दुःख हीच तुमची जागृत होण्याची संधी आहे. आजचा हा संवाद तुमच्या आयुष्यातील केवळ एक व्हिडिओ नाही, तर तो तुमच्या परिवर्तनाचा आरंभ असेल. भगवान बुद्धांच्या असीम करुणेवर आणि ज्ञानावर आधारित आपण दुःखातून मुक्ती मिळवण्याचे 5 महत्त्वाचे टप्पे, 5 भाग सविस्तर पाहणार आहोत. पहिला टप्पा, आपल्या दुःखाचे खरे आणि मूळ कारण नेमके काय आहे. दुसरा टप्पा, समाजातील अपमान आणि लोकांच्या टीकेला शांतपणे कसे सामोरे जायचे. तिसरा टप्पा, आपल्याच घरातील, कुटुंबातील कलह आणि भांडणे कशी शांत करायची. चौथा टप्पा, जवळच्या माणसाने विश्वासघात केल्यावर त्यातून सावरून मुक्ती कशी मिळवायची. पाचवा टप्पा आणि शेवटी, त्या परमशांतीचा, आत्मिक समाधानाचा अनुभव कसा घ्यायचा. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की पुढील काही वेळ स्वतःसाठी द्या. जगाचा गोंगाट विसरून एकांत शोधा, शांत बसा आणि तुमच्या अंतरात्म्याला हा उपदेश ग्रहण करू द्या. चला, या ज्ञानमय प्रवासाची सुरुवात करण्यासाठी खाली प्रतिक्रिया रकान्यात, कॉमेंट बॉक्स मध्ये एकदा श्रद्धेने नमो बुद्धाय लिहून करूया. मित्रांनो, चला आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा समजून घेऊया. दुःखाचे मूळ कारण काय आहे. आपल्याला नेहमी वाटते की मला दुःखी करणारी व्यक्ती बाहेर आहे, परिस्थिती बाहेर आहे. पण भगवान बुद्ध अतिशय स्पष्टपणे सांगतात, दुःखाचे मूळ बाहेरच्या जगात नाही, तर ते तुमच्या आत रुजलेले आहे. आणि ते मूळ आहे तृष्णा, म्हणजेच अपेक्षा किंवा आसक्ती. जरा विचार करा, तुम्ही आज नक्की कोणाचे गुलाम आहात. तुम्ही म्हणाल, मी तर स्वतंत्र आहे, मी कोणाचाही गुलाम नाही. पण सत्य हे आहे की तुम्ही त्या प्रत्येक व्यक्तीचे मानसिक गुलाम आहात, ज्याच्याकडून तुम्ही कसली तरी अपेक्षा ठेवून आहात. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून अपेक्षा ठेवता की त्याने फक्त तुमच्या मनासारखे वागावे, तुम्हाला समजून घ्यावे. तुम्ही तुमच्या मित्राकडून अपेक्षा ठेवता की संकटकाळी त्याने तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. तुम्ही मुलांकडून अपेक्षा ठेवता की त्यांनी तुमचा मान राखावा. जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा तुम्हाला वेदना होतात. बुद्ध अतिशय कठोर सत्याची जाणीव करून देतात. ते म्हणतात, हे जग तुमच्या इच्छेनुसार किंवा अपेक्षेनुसार चालण्यासाठी बनलेले नाही. हे जग गणित्याच्या, सर्व काही नश्वर असण्याच्या नियमानुसार चालते. जसा आगीचा स्वभाव जाळणे आहे, पाण्याचा स्वभाव ओले करणे आहे, तसेच अज्ञानी माणसाचा स्वभाव स्वार्थी असणे आहे. जर तुम्ही आगीत हात घातला आणि अपेक्षा केली की तिने चटका देऊ नये, तर चूक आगीची नाही, तर ती चूक तुमची आहे. त्याचप्रमाणे लोकांकडून त्यांच्या स्वभावाविरुद्ध वागण्याची अपेक्षा करणे, हेच तुमच्या दुःखाचे कारण आहे. चिंतन आणि कृती. मी तुम्हाला एक मार्ग सांगतो. ज्या क्षणी तुम्ही मनापासून हे सत्य स्वीकाराल की माझा आनंद, माझी शांती कोणाच्याही वागण्यावर किंवा बोलण्यावर अवलंबून नाही, त्याच क्षणी तुमच्या दुःखाचा पाया ढासळून पडेल. तुम्हाला कोणाकडूनही प्रेमाची किंवा निष्ठेची हमी नको आहे. तुमच्या आनंदाची किल्ली फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे. स्वतःच्या अपेक्षांचा त्याग करा. जेव्हा तुम्ही अपेक्षा शून्य करता, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने मानसिक गुलामगिरीतून मुक्त होता. स्वतःला सांगा, मी पूर्ण आहे,
मला आनंदी होण्यासाठी दुसऱ्याची गरज नाही. भाग 2. अपमान पचवण्याची कला, मौनाचे सामर्थ्य. आता आपण दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया, जो तुमच्या आत्मसन्मानाशी जोडलेला आहे. अपमान आणि टीकेला कसे हाताळायचे. या जगात शारीरिक जखमेपेक्षा शब्दांची जखम जास्त वेदना देते, नाही का? जेव्हा कोणी आपला अपमान करते तेव्हा आपल्या अहंकाराला, इगो, ठेच लागते आणि आपण पेटून उठतो. पण बुद्धांचा मार्ग काय सांगतो? बुद्धांची ती प्रसिद्ध कथा आठवा. एकदा एका व्यक्तीने बुद्धांना खूप शिवीगाळ केली, अपशब्द वापरले. बुद्ध शांत राहिले. जेव्हा ती व्यक्ती थकून थांबली तेव्हा बुद्धांनी स्मितहास्य करत विचारले, जर तुम्ही एखाद्याला भेटवस्तू दिली आणि त्याने ती स्वीकारली नाही तर ती वस्तू कोणाकडे राहते? ती व्यक्ती म्हणाली, अर्थातच माझ्याकडे. तेव्हा बुद्ध म्हणाले, तसेच तुम्ही दिलेल्या शिव्या आणि अपमान मी स्वीकारत नाही, त्यामुळे त्या आता तुमच्याकडेच राहिल्या आहेत. हे किती सोपे आणि गहन सत्य आहे. मी तुम्हाला सांगतो, ज्या क्षणी तुम्ही समोरच्याच्या अपमानाला किंवा टीकेला प्रतिक्रिया, रिॲक्शन देता, चिडता किंवा भांडता, त्याच क्षणी तुम्ही तुमच्या मनाच्या शांतीचे सूत्र, रिमोट कंट्रोल, त्या व्यक्तीच्या हातात सोपवता. म्हणजे तो तुम्हाला हवे तसे नाचवू शकतो. मुक्तीचा मार्ग मौन धारण करा. जेव्हा कोणी तुमच्यावर ओरडेल, तुमच्यावर टीका करेल, तेव्हा प्रत्युत्तर देण्याऐवजी फक्त शांत राहा. मौन ही लाचारी नाही, तर ती जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. तुमचे मौन समोरच्या व्यक्तीला तिच्या रागाच्या आगीत एकटे पाडते. जेव्हा त्याला समोरून काहीच इंधन मिळत नाही तेव्हा त्याची आग आपोआप विझते. ती व्यक्ती तुमच्या शांततेसमोर हरते. आचरण. पुढील काही दिवस जेव्हा कोणी तुमच्यावर विनाकारण टीका करेल तेव्हा रागावण्याऐवजी फक्त 3 वेळा दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा, मी शांत आहे. हे शब्द मला स्पर्श करू शकत नाही. प्रतिक्रिया देऊ नका. तुमची शांतता ही तुमची अभेद्य ढाल आहे. अपमान ही निसर्गाने घेतलेली तुमच्या संयमाची परीक्षा आहे. यात तुम्हाला उत्तीर्ण व्हायचे आहे. भाग 3. कुटुंबातील संघर्ष, करुणेचे विज्ञान. माझ्या प्रिय मित्रांनो, आता आपण सर्वात नाजूक आणि वेदनादायक विषयाकडे वळूया, कौटुंबिक संबंधातील संघर्ष आणि कलह कसा शांत करायचा. बाहेरच्या लोकांशी लढणे सोपे असते, पण जेव्हा आपल्याच घरात आपल्या रक्ताच्या माणसांसोबत युद्ध सुरू असते तेव्हा माणूस आतून तुटतो. पण यावर भगवान बुद्ध काय सांगतात? बुद्ध म्हणतात, लक्षात ठेवा, तुमचे कुटुंबीय, तुमचे आई वडील, पती पत्नी किंवा मुले, हे सुद्धा या संसारात तुमच्यासारखेच अज्ञानी विद्यार्थी आहे. ते तुम्हाला त्रास देत आहेत कारण ते स्वतः आतून दुःखी आहेत. त्यांच्या मनात भीती आहे, असुरक्षितता आहे आणि त्यातूनच हा राग बाहेर पडतोय. यावर उपाय काय? बुद्धांचा उपाय आहे साक्षीभाव आणि करुणा. जेव्हा घरात वाद होईल, भांडण टोकाला जाईल, तेव्हा स्वतःला त्या भांडणाचा भाग बनवू नका. स्वतःला त्या नाटकाचा एक प्रेक्षक समजा. जसे आपण एखादे नाटक लांबून पाहतो तसे या घटनेकडे पहा. तुम्ही त्यात गुंतू नका, फक्त पहा. करुणा म्हणजे काय? जेव्हा तुमचा जोडीदार किंवा तुमचे आईवडील तुम्हाला चुकीचे बोलतील तेव्हा त्यांच्यावर रागावण्याऐवजी मनात असा विचार करा, बिचारे, यांना स्वतःच्याच अज्ञानामुळे आणि स्वभावामुळे किती त्रास होत असेल. ते किती अशांत आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याकडे या दृष्टीने पाहता तेव्हा राग येत नाही, तर दया येते. त्यांच्याकडे प्रेमाची भीक मागू नका, फक्त त्यांना समजून घ्या. लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्याला बदलू शकत नाही, तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता. जेव्हा तुम्ही बदलता, शांत होता, तेव्हा सभोवतालची परिस्थितीही बदलू लागते. तुम्ही कुटुंबात असूनही कमळाच्या फुलाप्रमाणे अलिप्त आणि पवित्र राहू शकता. हीच खरी आध्यात्मिक शक्ती आहे. भाग 4. विश्वासघात आणि मुक्तीचा मार्ग.
आता आपण चौथ्या भागाकडे येऊया, जो अनेकांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग असतो, विश्वासघात झाल्यावर मुक्ती कशी मिळवायची. ज्या व्यक्तीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवला, त्यानेच खंजीर खुपसला की जगण्याची इच्छाच संपून जाते. पण बुद्ध म्हणतात, या विश्वासघाताकडे तुमचा शत्रू म्हणून पाहू नका, तर तुमचा गुरु म्हणून पहा. का? कारण ज्याने तुम्हाला फसवलं, त्याने तुम्हाला नकळत एक महान सत्य शिकवलं आहे. ते सत्य म्हणजे या जगात कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही गोष्ट शाश्वत, कायमस्वरूपी नाही. त्या व्यक्तीने तुमचा भ्रम तोडला आहे की तुम्ही दुसऱ्याच्या आधारावर जगू शकता. बुद्धांचा क्षमा आणि कर्म सिद्धांत. विश्वासघातातून बाहेर पडण्यासाठी 3 गोष्टी करा. पहिली गोष्ट, सुडाची भावना सोडा. त्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी स्वतःच्या मनात द्वेषाचे विष साठवू नका. द्वेष हा असा निखारा आहे जो दुसऱ्यावर फेकण्याआधी तुमचे स्वतःचे हात जाळतो. दुसरी गोष्ट, क्षमा करा. ही क्षमा त्या व्यक्तीसाठी नाही, तर तुमच्या स्वतःच्या मानसिक स्वातंत्र्यासाठी आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला माफ करत नाही, तोपर्यंत तो तुमच्या विचारात जिवंत राहतो. त्याला माफ करा आणि तुमच्या डोक्यातून, तुमच्या आयुष्यातून कायमचे काढून टाका. तिसरी गोष्ट, कर्म निसर्गावर सोडा. या जगात कर्माचा नियम अट आहे. त्याचे कर्मफळ निसर्ग त्याला नक्कीच देईल. तुम्ही त्या साखळीत अडकू नका. न्यायाधीशाची भूमिका तुम्ही घेऊ नका, ते काम निसर्गाचे आहे. मित्रांनो, विश्वासघाताने तुम्हाला तोडले नाही, तर तुम्हाला मोकळे केले आहे. आता रडत बसण्याऐवजी त्या धड्यातून शिका आणि स्वतःच्या आत्मिक प्रगतीकडे लक्ष द्या. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण शेवटी तुम्हीच तुमचे सोबती आहात. भाग 5. अंतिम सत्य, आत्मज्ञान आणि शरण. अप्पदीपो भव. आणि मित्रांनो, हा आहे आपल्या प्रवासाचा 5वा आणि अंतिम टप्पा, अंतिम शांतीचा अनुभव कसा घ्यायचा. जेव्हा तुम्ही दुःखाचे मूळ, अपेक्षा ओळखले, अपमानावर मौनाचे औषध लावले, कुटुंबाला करुणेच्या दृष्टीने पाहिले आणि विश्वासघातातून स्वतःची सुटका करून घेतली, तेव्हा आता वेळ आली आहे बुद्धांच्या अंतिम आणि सर्वश्रेष्ठ उपदेशाचे आचरण करण्याची. अप्पदीपो भव म्हणजेच स्वतःचा प्रकाश स्वतः बना, स्वतःचा मार्गदर्शक स्वतः व्हा. तुम्ही दुसरे कोणीतरी येईल आणि तुम्हाला आनंदी करेल, तुमची सुटका करेल, याची वाट पाहू नका. तुमचा आनंद, तुमची शांती बाहेरच्या जगात नाही, ती तुमच्या आतच दडलेली आहे. तुम्ही नक्की कोण आहात? स्वतःला विचारा. तुम्ही हे हाडामांसाचे शरीर नाही, तुम्ही सत बदलणाऱ्या भावना नाही, तुम्ही येणारे जाणारे विचार नाही, तुम्ही या सगळ्यांना पाहणारी शुद्ध चेतना आहात. तुम्ही तो प्रकाश आहात जो कधीही विस्त नाही. जेव्हा आपण म्हणतो बुद्ध शरण गच्छामी, तेव्हा याचा अर्थ असा नाही की केवळ एका मूर्तीला शरण जाणे. त्याचा अर्थ आहे, मी माझ्या आतल्या जागृत अवस्थेला, माझ्या विवेकाला शरण जातो. धम्म शरण गच्छामी, मी सत्याच्या आणि निसर्गाच्या नियमांना शरण जातो. संघ शरण गच्छामी, मी चांगल्या विचारांच्या आणि सत्प्रवृत्तीच्या समूहाला शरण जातो. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आत्ता याच क्षणी तुमच्या आत असलेल्या अथांग शांतीच्या महासागराशी जोडले जाऊ शकता. फक्त डोळे मिटा आणि स्वतःच्या आत डोकावून पहा. तिथे कोणताही गोंगाट नाही, तिथे फक्त निवांत शांतता आहे. तुमची खरी शक्ती आणि तुमची मुक्ती तिथेच आहे. समारोप आणि अंतिम मार्गदर्शन. माझ्या प्रिय मित्रांनो, आपण मुक्तीच्या या 5 पायऱ्यांचा प्रवास केला आहे. हे विचार केवळ ऐकण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी आहे. बुद्ध म्हणतात, हजारो निरर्थक शब्द बोलण्यापेक्षा एक असा अर्थपूर्ण शब्द बरा, जो ऐकून मनाला शांती मिळते. आजची माझी तुम्हाला एकच विनंती आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःसाठी फक्त 5 मिनिटे द्या. शांत बसा. दिवसाभरातील सर्व चिंता बाजूला ठेवा आणि मनात हा दृढ संकल्प करा, जगातील कोणत्याही व्यक्तीला,
कोणत्याही परिस्थितीला किंवा कोणत्याही शब्दाला मी माझ्या आंतरिक शांतीचा भंग करू देणार नाही. माझा आनंद माझ्या हातात आहे. जर या विचारांनी तुमच्या काळोख्या जीवनात प्रकाशाचा एक छोटासा किरण जरी आणला असेल तर हे ज्ञान आपल्यापुरते मर्यादित ठेवू नका. तुमच्या अशा अनेक मित्रांना, नातेवाईकांना याची गरज असू शकते जे सध्या दुःखात आहेत. त्यांना हा व्हिडिओ पाठवून त्यांच्या आयुष्यातही प्रकाश पोहोचवा. तुम्हाला तुमच्या जीवनात कायमस्वरूपी शांतता हवी असल्यास आपल्या या परिवाराशी, चॅनलशी जोडून राहा. आपला आजचा संकल्प पूर्ण करण्यासाठी खाली प्रतिक्रिया देताना पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने लिहा, मी शांत आहे. तुम्ही शांत राहा, तुम्ही सुखी राहा. तुमचे जीवन मंगलमय होवो. धन्यवाद. नमो बुद्धाय.